पोलिसांचा दारू माफियांना जबरदस्त दणका। आमलण गावातील शेतातील झोपडीवर मध्यरात्री धाड। 2 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त, मुख्य आरोपी फरार। नवापूर पोलिसांनी अवैध मद्य व्यवसायाविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत आमलण गावातील एका शेतातील झोपडीवर मध्यरात्री छापा टाकून 2,67,792 रुपयांचा विदेशी व देशी मद्यसाठा जप्त केलाय। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अमित दामू वसावे राहणार आमलाण तालुका नवापूर हा फरार झालाय। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत। 3 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील आमलाण गावातील आरोपीच्या शेतातील झोपडीत ही कारवाई करण्यात आली। पोलीस शिपाई अमृत पाटील यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कारवाई दरम्यान पोलिसांनी मॅजिक मोमेंट, रॉयल स्पेशल प्रीमियम व्हिस्की, जॉन मार्टिन प्रीमियर व्हिस्की, रॉयल स्टॅग क्लासिक, मॅकडॉवेलन्स नंबर 1, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट, रॉयल चॅलेंज व्हिस्की तसेच बडवायझर मॅग्नम बियर या नामांकित ब्रँडच्या बाटल्या आणि बियरचे टीन मोठ्या प्रमाणात जप्त केले। विशेष म्हणजे या सर्व बाटल्यांवर दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथेच विक्रीसाठी असा स्पष्ट उल्लेख असल्याने हा मद्यसाठा महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले आहे। या धाडीत एकूण 83 खोके विविध प्रकारच्या मद्याचे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत 2,67,792 रुपये इतकी आहे। आरोपीने चोरट्या विक्रीच्या उद्देशाने हा संपूर्ण साठा शेतातील झोपडीत लपवून ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। ही धडक कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावणे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हरी सानप, पोलीस अंमलदार संजय गावित तसेच पोलीस कर्मचारी दिनकर चव्हाण, समाधान केंद्रे, रवींद्र भोई आणि अमृत पाटील यांनी सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी हरी सानप करीत असून फरार आरोपीला लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। अवैध मद्य व्यवसायाविरोधातील अशा कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले।